आणि आता सिक्कीममधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। सिक्कीममध्ये भूस्खलन झालेले आहे, ज्यामध्ये 100 पर्यटक अडकलेले आहेत। मुंबई, पुणे, अकोला आणि नागपुरातील पर्यटक यामध्ये अडकल्याची माहिती समोर येते। सिक्कीममधील ही दृश्य पाहतोय। सिक्कीममध्ये भूस्खलन होऊन 100 पर्यटक इथं अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान कशा पद्धतीने लवकरात लवकर या पर्यटकांना सोडवले जाईल यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आता सुरू झालेत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अक्षय गवळे। अक्षय, तिथे काय परिस्थिती आहे? पर्यटकांना सोडवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत? निश्चितच या अडकलेल्या चारही कुटुंबियांचे आमदार अमोल मिटकरी यांनी संवाद साधलाय। मिटकरींनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील संवाद साधलाय। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, गिरीश महाजन यांच्याशी संपर्क केलाय। पुढील रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू आहे। सध्याचे यातले 16 जण पर्यटक सुखरूप असल्याचं आपल्याला समजतंय। राज्यातील पुणे, मुंबई, अकोला, नागपुरातील या पर्यटकांमध्ये समावेश आहे। अकोल्यातले 4 पर्यटक नामांकित डॉक्टर कुटुंब आहे। यामध्ये जर पाहिलं तर प्रशांत बारापात्रे, शीतल टोंगसे आणि संजय शिंदे आणि डॉक्टर प्रभाकर जायभार हे 4 कुटुंब यामध्ये अडकलेले होते। सिक्कीम मधील लाचुंग मध्ये हे अडकलेले होते। आता सध्या ते सर्वजण सुखरूप आहेत। अडकलेले सगळेजण सुखरूप असून त्यांना सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न सुरू होत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।